चितळे नमकीन म्हणजे पाम ऑइल नसलेली चवीची कुरकुरीत धमाल। आपण बघताय माझा मिड डे। आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा वाद हा काहीसा चिघळणार आहे, कारण अनुसूचित जातीचे आमदार हे आता या संदर्भात एकवटलेले दिसतायत आणि या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। 27 आमदारांनी उपवर्गीकरणाच्या निर्णयाला विरोध करणारं पत्र हे मुख्यमंत्र्यांना दिलंय। सरकारनं हा निर्णय घेतला तर आमचा विरोध मोठा राहील असा इशारा देखील या आमदारांनी या भेटीच्या दरम्यान दिलाय। या संदर्भामध्ये उद्या मुंबई विधान भवनावरती मोठा मोर्चा काढण्याची तयारी देखील सुरू झाली आहे। राजू सोनावणे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। राजू, यामिनी आपण पाहतोय आरक्षणातील उपवर्गीकरणाचा वाद जो आहे तो चिघळताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर आपण पाहतोय की याला विरोध करण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांची भेट जी आहे ती अनुसूचित जातीच्या अनेक आमदारांनी घेतलेली पाहायला मिळते आणि जवळपास 27 आमदार आहे ज्यांनी सह्या करून या निर्णयाला जो आहे तो विरोध दर्शवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे उद्या सुद्धा मुंबईमध्ये मोठा मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चाचं नेतृत्व आनंदराज आंबेडकर असतील, भीमराव आंबेडकर असतील, त्यासोबत हे सगळे आमदार जे आहेत ते उपस्थित असणार आहेत आणि या सगळ्या आमदारांनी विरोध दर्शवलेला आहे। जाती जातीमध्ये कुठेतरी भांडणं लावण्याचा हा प्रयत्न केला जातो अशा प्रकारचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला पाहायला मिळतो। तर दुसरीकडे नितीन राऊत यांनी विधानसभेत सुद्धा त्यामध्ये जी आहे ती भूमिका मांडलेली आहे। त्यामुळे हे सगळे आमदार जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। त्यामुळे आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहील। दुसरे आपण पाहतोय का जोपर्यंत बिदर समितीचा अहवाल लोकांपर्यंत जात नाही किंवा आम्हाला मिळत नाही तोपर्यंत कुठल्या प्रकारच्या हालचाली करू नये अशा प्रकारे सुद्धा मागणी केलेली आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री यावरती काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहील। अगदी राजू, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।